आहे संकटाच्या काळात जनतेच्या मदतीसाठी तत्पर. मुंबईहून आंबेगावकडे रवाना होत असताना माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी अतिवृष्टीग्रस्त आंबेगाव, भीमाशंकर, जुन्नर व खेर परिसरातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधत धीर दिला आणि प्रशासनाला तातडीने मदतकार्याच्या सूचना दिल्या. भीमाशंकर, आंबेगाव, जुन्नर आणि खेर परिसरात झालेल्या अतिवृष्टीची माहिती मिळताच माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब पहाटे 5 वाजल्यापासून प्रशासनाच्या सतत संपर्कात राहिले. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईहून आंबेगावकडे रवाना होत असताना साहेबांनी ऑनलाईन माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत, कोणीही घाबरू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, आपण सर्व मिळून या संकटातून नक्कीच मार्ग काढू, असा विश्वास नागरिकांना दिला. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या, असे आवाहनही करण्यात आले. नमस्कार. आज भीमाशंकर, आहुपे, जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या सगळ्या परिसरामध्ये अतिशय पाऊस झाल्यामुळे, अतिवृष्टीमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं, घरांचं नुकसान झालेलं आहे आणि अतिशय गंभीर अशी परिस्थिती तयार झालेली आहे. परंतु ही बाब माझ्या लक्षामध्ये येतात. मी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून प्रशासनाच्या संपर्कामध्ये आहे. सर्व अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन नागरिकांना मदत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व पत्रकार मित्रांनासुद्धा ठिकठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती आपण फार त्याची दाहकता न दाखवता आपण त्याच्यामध्ये मदत कशी करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामध्ये विनंती करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच मी आता मुंबईवरून निघालेलो आहे. पोचल्यानंतर सगळ्या परिस्थितीचा मी आढावा घेईन. त्यामुळं कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपण सर्व या सगळ्या संकटातून मार्ग काढूया. कृपया आपलं सहकार्य असावं हीच विनंती. नमस्कार. तुमचा दिलीप वळसे पाटील. धन्यवाद.